एक आकर्षक बॅट हमराज मृत्युंजय यांच्या माध्यमातून दररोजच्या प्लेयर ऑफ द डे साठी सन्माननीय शुभम परांडे यांचं आगमन मनापासून हार्दिक स्वागत। आणखीन एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। आता संविधान ग्रुप आणि हमराज मृत्युंजय पुणे यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळेल। तारे सितारे या लढतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी आपण पाहतोय बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळणार आहे। संविधान ग्रुप शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज, तर हमराज मृत्युंजय पुणे ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। वासिक मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील एक धडाकेबाज फलंदाज, आपल्या दर्जेदार फलंदाजीनं हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वात पोहोचलंय। चला ताबडतोब मॅच चालू होणं खूप गरजेचं आहे। मॅच चालू होणं गरजेचं आहे। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी असावेत आणि या 6 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। 6 षटकं 25 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे। तर घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। महाराष्ट्राच्या बाहेर हे खेळाडू सातत्यानं खेळताना आपण पाहिलेत आणि तेच तारे सितारे आज आपल्या टिंगरे सरकार चषकाच्या या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत। अनेक दिग्गज संघ आज येऊन उतरले। अगदी आपण पाहतोय पाठीमागचे 4 दिवस जर पाहिले तर चांगले चांगले संघ नक्कीच खेळून गेले। उद्या समारोप असेल, उद्या अंतिम दिवस असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि या लाईव्ह बरोबर देखील बरेचसे क्रिकेट रसिक आता या मॅच साठी जोडले जात आहेत। त्यांचंही स्वागत। सन्माननीय चंद्रशेखर दादा मोरे यांच्या मालकीची टीम संविधान ग्रुप, दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय हमराज मृत्युंजय पुणे। हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळलाय। मिडॉनला योगेश चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय। सिंगल घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जात आहे। महेश नानगुडे, नुकतीच पार्टनर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा पार पडली, त्यामध्ये आकर्षण ठरला होता। दिल्लीचा दौरा देखील नुकताच जो केला, एक धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय। षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय। पहिलं मार्गस्थ या ठिकाणी काही दृश्य नक्कीच टिपली जात आहेत। मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक आणि फार मोठी गर्दी या प्रेक्षक राजाने सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेच्या निमित्तानं केली आहे। यावेळेला फक्त दिशा दिली एक बिटवीन द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन। पिचिंग जर पाहिलं तर यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर केली होती, असं वाटत होतं जवळपास हा बॉल वाईट बॉल जातो की काय, परंतु त्यालाही खेळण्याचा प्रयत्न केला। महेश यांनी बॉलला दिशा दिली आणि फाईन लीगचं क्षेत्र निवडलं जिकडे खेळाडू उपलब्ध नव्हते। गॅपमध्ये खेळलाय स्ट्रोक, आलाय 4। चौकार येतोय 5 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय। नाव आहे महेश नानगुडे। यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय। धावबाची संधी त्या ठिकाणी डेंजर एंडला होता, सुरक्षित पोहोचलाय क्रीज मध्ये महेश नानगुडे। अगदी आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन, हे दोन्ही धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। ऋषी जोरी सर खेळाडूंची पारख करतात, चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंना ते समाविष्ट करून घेतात आणि या सातत्यानं गेली कित्येक वर्ष हमराज मृत्युंजय पुणे कोणती स्पर्धा असो त्या स्पर्धेत मात्र उतरताना पाहायला मिळतो। आज पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी यावेळेला कव्हर पॉइंटला ओ तू की मी दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय, जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय योग्य कॉल होणं चंदू सर खूप महत्त्वाचं असतं। कॉल झाला नाही आणि दोघांच्या मधोमध जाऊन चेंडू पडला, काय ड्रॉप होतोय।
खूप चांगलं प्लॅनिंग होतं गोलंदाजाचं, कशा प्रकारे फसू शकतात वाशिक यांची रणनीती जरूर बनवली होती, परंतु दोन दोन खेळाडू आले, दोघांनी एकमेकांना कॉल हा दिलाच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कॅच माझी आहे, मी घेतोय असा कॉल तुम्हाला देणं गरजेचंच आहे. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले, कॅच सुटली, एक मोठी संधी होती मोठ्या खेळाडूला बाद करण्याची, ती गमावली गेली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये दोन धडाकेबाज फलंदाज उभे आहेत. मयूर वाघमारे यावेळेला अगदी आपण पाहतोय थोडीशी उसळी घेतली आहे, परफ्यूम डिलिव्हरी अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि या डॉट बॉल प्रस्तुत केलाय मैदानाच्या आतमध्ये. यस, इकडे जर पाहिलं तर लेनच्या किंचितच्या पाठीमागे चेंडू टाकून तिकडनं जो उसळी बाउन्स जो बॉल झाला ना, महेश शॉट सिलेक्शन करू शकले नाही. शेवटच्या क्षणी बॉलवरची नजरच त्यांनी काढून घेतली. आणि मयूर नॉर्मली जर पाहिलं तर लेंथ, फुलर लेंथ, वाईड यॉर्कर हे करत असतात आणि आता किंचितचा बाउन्सर हा खूप कमी वेळा त्यांच्याकडून पाहायला मिळतो. परंतु इकडे खास रणनीती या दोघांसाठी बनवली आहे मयूर यांनी. एक विकेट टेकर बॉलर आहेत आणि त्यांच्याकडून ही रणनीती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मयूर वाघमारे सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू, डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, हलक्याशा हाताने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलं आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. एक एक धाव खूप महत्वाची आहे. पहिलं षटक संपले, 11 धावा बिनबास स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हमराज मृत्युंजय पुणे दोन्ही टीम मी म्हणेल समाधानी असतील. संविधान ग्रुप याकरता समाधानी असेल कारण पॉवर प्लेमध्ये 11च्या जास्त धावा नाही झाल्या आणि दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय समाधानी असतील. त्याचं कारण हे आहे कारण त्यांनी विकेट नाही गमावलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये 5 ओव्हर अजूनही असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवसातील आवडलेली बाब म्हणजे सगळ्या मॅच 6-6 ओव्हरच्या पाहायला मिळत आहेत. पहा, शेवटची मॅच सुद्धा 6 ओव्हरचीच खेळवायची आहे. त्याच्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि एकदा का तुम्ही जास्त ओव्हरच्या मॅच खेळलात, एक पूर्ण मॅच पाहायला मिळते. कधी कधी काय होतं 2 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एखादी ओव्हर मॅचचं गणित पलटून जाते, परंतु इकडे तुमचा कस लागतो. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2चा खेळ चालू होताना आपल्याला जो पाहायला मिळेल मी अंगद पाटील नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येताना जो पाहायला मिळतोय. समोर वासिक आहे. कोणत्या प्रकारचा गडी न गमवता 11 धावा धावफलकावरती हमराज मृत्युंजय पुणे. यावेळेला फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय, शतरक्षक पोहोचेल चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय वासिक यांनी. डेंजर एंडला पुन्हा एकदा महेश नानगुडे 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मनात घर केलेली स्पर्धा आहे टिंगरे सरकार चषक. प्रेक्षकांना आवडणारी स्पर्धा, खेळाडूंना आवडणारी स्पर्धा आणि प्रत्येकाचा मान सन्मान करणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला बॅटची कडा घेतली एक उस्मान चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल, सिंगल घेतली जाईल. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 14. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्ग असताय. अंगद पाटील चांगली गोलंदाजी करत असताना इनामपुरी एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात पनवेल तालुक्यातील एक खेळाडू आणि विशेष म्हणजे अलीकडे त्यांनी त्यांच्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये जे कट्टर्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतात आणि ते प्रभावी राहतात. त्यामुळे अंगद या टीमसाठी खूप महत्त्वाचे आणि की फॅक्टर आहेत. बिनबाद 14 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. 4 बॉल 7 वरती महेश वासिक 4 बॉल 7. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक शानदार जानदार धडाकेबाज षटकार येताना जो पाहायला मिळतोय. नाव आहे महेश नानगुडे. वा 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 वा, आता मात्र लोअर फुलटॉसच आला आणि मग काय महेश सोडतात आहे या बॉलला, परंतु आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा एक लाजबाब कॅच पकडली आहे. वा अरबाज भाई वा. महेश नानगुडे यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, विरोधी दिशेला फटका खेळायचा होता आणि बडी मछली जाल में महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट. अगदी इकडे जर पाहिलं तर चांगल्या बहरात होते महेश आणि अशा वेळेला काहीतरी वेगळं करायला गेले. सरळ बॅटने षटकार आला त्यावेळेला बॅट उलटी करायला गेले आणि कुठेतरी महेश चूक करतोय का याची वाट पाहत होते अंगद पाटील. आणि इकडे दांडी 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 गुल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डीपी या नावानं नक्कीच असणारा परिचय. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा आपल्या बॅटनं दत्ता पवार यांनी देखील गाजवलेल्या आहेत. आज मोठ्या अपेक्षा असतील दत्ता पवार कडून. पोहोचताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आज तारे सितारे या क्रीडांगणावरती अगदी आपण पाहतो आहे.
मोठे क्रिकेट रसिक खऱ्या अर्थानं जोडले गेलेत tenniscricket.in बरोबर. खूप महत्वाची मॅच, बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. हमराज मृत्युंजय पुणे आपल्या पुणे जिल्ह्यातीलच नामांकित संघ अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुप पुणे चंद्रशेखर दादा मोरे यांची मालकीची टीम आहे. आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष. मान्यवर व्यासपीठावरती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. चौबाजूंनी प्रेक्षक आणि प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी. यावेळेला फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल असेल दत्ता पवार साठी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू 20 वरती धावफलक स्थिर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अंगद पाटील प्रभावित करते, लक्ष वेधून नक्कीच घेतोय अंगद पाटील. अगदी आपण पाहतोय एक षटकार निश्चित आला, परंतु काय चेंडू टाकलेत बाकीचे. यावेळेला फुल टॉस लॉंग लेगच्या दिशेला. हो त्या ठिकाणी या सीमारेषेच्या आतमध्ये जे झाड आहेत त्या झाडावरती पळून धावा घ्यायच्या आहेत. त्या झाडाला लागल्यानंतर पळून धावा घ्यायच्या आहेत. या मैदानावरचे नियम सगळ्यांना माहीत आहेत. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी क्रिकेट चालतंय. सीमारेषेच्या आतमध्ये जे झाड आहेत त्या झाडाला चेंडू लागला तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्यात. अगदी आपण पाहतोय धावा आहेत त्या 21. 2 ओव्हरचा खेळ चंदू सर संपलाय. अगदी आपण पाहतोय एक गडी निश्चित गमावलाय, परंतु वासिक शेख सारखा खेळाडू आतमध्ये आहे. दत्ता पवार सारखा धडाकेबाज फलंदाज आतमध्ये आहे. काय सांगाल? हो, हे दोन्ही खेळाडू खूप की फॅक्टर असणार आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर याही ओव्हरमध्ये 10 रन आल्यात हे विसरून चालणार नाही. परंतु महेश नानगुडे या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू आहेत, ते मात्र बाद झालेले आहेत. परंतु या टीमची स्ट्रेंथ सुद्धा आता मोठी झाली आहे. ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये उतरता, एक तुमच्याकडे उजव्या हाताचे फलंदाज, डावखऱ्या हाताचे फलंदाज असा फौज फाटा घेऊनच तुम्हाला उतरावं लागतं. आणि हमराजच्या मागील 2 वर्षातील यशाचं कारण हेच आहे. हमराजकडे जसे उजव्या हाताचे फलंदाज आहेत तशी त्यांची स्ट्रेंथ डावखऱ्या हाताचे फलंदाज हे सुद्धा राहिलेली आहे. आणि ते प्लॅनिंगने क्रिकेट मात्र ऋषी जोरे खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंगद पाटील, ओस्मान पटेल यांचीही प्लॅनिंग सुरू आहे. कट टू कट मॅच आहे. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय एक जुना जाणता खेळाडू, क्रिकेट लिजंड, बरंचसं क्रिकेट खऱ्या अर्थानं पुण्यातून खेळलं जय नाझरे सर यांचं व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. टोटल वरती नजर टाकूया. सांघिक धावसंख्या 21 एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बॉलर तयार होत असताना. यावेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि या धावफलक जाऊन पोहोचतोय वाईडच्या रूपानं 23 वरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. वासिक शेख मोठाले फटके खेळण्याची क्षमता आहे. उंच पुरा हा फलंदाज अगदी आपण पाहतोय. आणि एक मॅन ऑफ द मॅच देखील घेतली आहे वासिकनं पहिल्या सत्रामध्ये. फार मोठ्या अपेक्षा असतील वासिक कडून या मॅच मध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. वासिकच्या बॅट मधून येतो एक दर्जेदार षटकार, 6 धावा. चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला उसळी आहे आणि त्यांच्याकडे उंची आहे. याचा फायदा घेत असताना या स्ट्रोकला मात्र ज्या पद्धतीने पुल केलंय आणि सीमारेषेच्या बाहेर गुल सुद्धा केलेला आहे. 6 धावांसाठी सहज फटका खेळला. आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक व्यासपीठावरती येत आहेत. बरंचसं क्रिकेट ज्यांनी खेळलं, सन्माननीय नौशाद भाई शेख यांचं आगमन व्यासपीठावरती होताना पाहायला मिळत आहे. भाईंचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट क्लब, VT ग्रुपच्या माध्यमातून. ओ सुरेख चेंडू अगदी आपण पाहतो आहे. डॉट बॉल आहे. वासिकला अक्षरशः उभं करून ठेवले. अनेक क्रिकेट लिजंड खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती येत आहेत. नौशाद भाईंचं आगमन अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सातत्यानं अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट खेळल्यानंतर अनेक जणांना मार्गदर्शन. ओ यावेळेला काय फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अगदी पायामधला चेंडू होता, पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून षटकारासाठी. अप्रतिम. पुन्हा एकदा सहज गतीने मारलेला हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी पायात करण्याचा प्रयत्न राहिला आणि फ्लिकही केलाय. जोडीला हेलिकॉप्टर सुद्धा लावलं होतं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचताना पाहायला मिळतोय. वाशिक नावाचा वादळ मात्र आता सध्या मैदानात घोंगावतोय. जबरदस्त कामगिरी. परफेक्ट टायमिंग.
वासिकचा जलवा पाहायला मिळतोय. 7 चेंडू 19 वरती मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा प्रसन्न बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेला हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, त्यावरती केले आक्रमण. चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. षटकारा पाठोपाठ ठोकलाय चौकार. मजा येते, मजा येते. थोडक्यात ही मॅच रायगड विरुद्ध पुणे अशी सुद्धा म्हणावी लागणार आहे. ज्या पद्धतीने दोन्ही बाजूला स्टारकास्ट आहे आणि वाशिक शेख एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपल्या टीमला गरज असताना या ठिकाणी करतायत. चांगली कामगिरी. तर ज्यांच्या नावापुढे दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस हे नाव तंतोतंत जुळतं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालंय. नौशाद भाई स्वागत आहे. नेहमीच तरुणांचा गोळका ज्यांच्या अवतीभोवती असतो असे आमचे मार्गदर्शक नौशाद भाईंचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतो आहे. 8 चेंडू 23 वरती वासिक नाबाद खेळताना पाहायला मिळतो आहे. कैलासभाऊंचं हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड भूषण कैलासभाऊ लांडगे. त्याचबरोबर भोसरी गावचे युवा नेते सन्माननीय दत्ताभाऊ फुगे त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक टिंगरे सरकार ग्रुप, धानुरी स्पोर्ट क्लब, व्हीटी ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 39 यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. हवाई फायर, तुफान आले वासिक नावाचं. ठोकलाय आणखीन एक उत्तुंग षटकार. 24 धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठी तोडफोड, प्रचंड मोठी आक्रमकता, दाहकता पाहायला मिळते. पहा पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती गेले, उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. त्या ठिकाणी या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि एक उत्तुंग षटकार वासिकच्या बॅटमधून. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 21 धावा होत्या. या ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली. तब्बल 24 रन आलेले आहेत आणि प्रसन्नाचं हे षटक मात्र महागडे ठरलं. आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 ओव्हरला 1 विकेट 45 ही हमराज मृत्युंजयची जी स्टार्ट आहे, या हमराज मृत्युंजय स्पोर्ट्सची सुद्धा सुरुवात होते आणि ही स्टार्ट तर खूप चांगली म्हणावं लागणार आहे. आता कुठेतरी चिंतेचं वातावरण संविधान ग्रुपमध्ये असणार आहे. त्यांना कुठेतरी विकेट घेणं खूप गरजेचं आहे, धावांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. हालाकी आपण कालही पाहिलं की 80 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग शेवटच्या मॅचमध्ये विक्रोली असते केला होता, परंतु कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. आज सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये आपण 101 पाहिल्या होत्या. या मॅचमध्ये मजा येणार आहे. 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वासिक तुटून पडलाय अक्षरशः गोलंदाजांवरती. 10 बॉल 29 वरती तो नाबाद आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय, टाकलं जाईल ते 4थं षटक. वासिक 10 बॉल 29, दत्ता 2 चेंडू एका धावेवरती खेळत असताना अगदी आपण पाहतोय. थोडस शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. रायगड विरुद्ध पुणे जणू काय अशीच लढत, परंतु संविधान ग्रुप मालकत्व खऱ्या अर्थानं आमच्या चंद्रशेखर दादा मोरे यांनी मात्र जे घेतले. संविधान ग्रुप पुणे विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे यांच्यातील लढत क्रिकेटचे रसिक मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. चला वेळ कमी आहे, आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा. ही पूर्ण मॅच, त्यानंतरची पूर्ण मॅच. थोडस सहकार्य करा. मारा करण्यासाठी बॉलर तयार. समोर आहे दत्ता पवार. आदित्य हे महत्वाचं षटक हाताळत असताना अगदी आपण पाहतोय. यावेळेला नो बॉल आहे आणि त्यावरती केलंय प्रचंड मोठं आक्रमण. हवाई फायर, आणखीन एक ब्लास्ट षटकार.
वा वा वा, आता दत्ता पवार यांनी देखील आपली पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे आणि हा षटकार पाहून मला सुप्रीमो ट्रॉफीमध्ये नारळाच्या झाडावर मारलेला षटकार दत्ता पवारचा आठवला. आणि इकडे सुद्धा मात्र हा खेळाडू मारतो तो मारतो, खूप लांब मारतो. डी फॉर डेंजर दत्ता पवार. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच चालू करा विनंती आहे. हा बॉल गेला तर बॉल दिला जाईल, परंतु वेळ वाचवा. हा जुना चेंडू आल्यानंतर मॅच खेळवता येईल. मॅच थांबवू नका, विनंती आहे. मॅच थांबवू नका. जुना चेंडू आल्यानंतर दिला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दत्ता पवारचा जलवा आपण पाहिला. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. पुन्हा एकदा दत्ता सज्ज होताना पाहायला मिळेल. अगोदरच फ्रंट फूट वरती गेला, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. शतरक्षक चेंडू वरती येतोय, घेतली जाते ती सिंगल. पुन्हा एकदा नो बॉल. महत्वाचा क्षण आहे. या महत्वाच्या क्षणी छोट्या छोट्या चुका होऊ लागलेल्या आहेत, या चुका टाळाव्या लागतील. एक चांगले गोलंदाज आहेत आदित्य पाटील, बामण डोंगरी. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रायगडातील ग्रामीण क्रिकेटमधील आघाडीचा संघ आहे आणि त्याच संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज व्यावसायिक गटामध्ये देखील दाखल झाला आहे. परंतु इकडे सुरुवात तेवढी चांगली नाही झाली, परंतु आदित्यला कमबॅक करावंच लागेल. चौथं षटक अगदी आपण पाहतोय. मार्गस्थ वासिक 10 बॉल 29 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी मात्र जो उठवला जाईल. अनेक सूचना आहे हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी. वेळ जास्त घेतला जातोय, विनंती आहे खेळ ताबडतोब चालू करायचा आहे. ही पूर्ण मॅच, त्यानंतरची पूर्ण मॅच, 2 मॅच पार पाडायच्यात. सहकार्य वेळेच्या बाबतीत करायचे. टाइम जास्त घेतला जातोय, या ठिकाणी कडक सूचना येत आहेत. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल अशा देखील सूचना येत आहेत. विनंती आहे वेळ वाचवायचा आहे. वासिक तुमच्यासाठी वॉर्निंग या ठिकाणाहून येते. हा पंच त्या ठिकाणी आहे. फर्स्ट वॉर्निंग पंच त्या ठिकाणी आहे. पंच जो निर्णय देतील तो शेवटचा असेल, त्यामुळे मात्र मॅच आता चालू होणं गरजेचं आहे. पंचांबरोबर वाद घातल्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हा फलंदाजी करणारी टीम विशेष करून ही गोष्ट लक्षात घ्या. धावा स्कोर कार्ड वरती 54. 3 ओव्हरचा खेळ संपला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. चौथं आदित्य टाकत असताना फ्रीडचा उठवलेला फायदा. दे घुमा के बिग सिक्सर, षटकार. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन वार्षिक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि हे षटकाची सुरुवात तेवढी चांगली. क्रीजचा वापर केला आणि या ठिकाणी हाई बॉल खूप लांबवर पाठवला. म्हणजे एकच अधिकृत बॉल झाला आणि 15 रन आलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावांचा अक्षरशः भर उन्हात धो पाऊस पाडत असताना वासिक 11 बॉल 35 वरती खेळतोय. वासिक संघाच्या धावफलकावरती सांघिक धावसंख्या आहे 60 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्या ठिकाणी सिंगल घेतली जाते. ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय फेकी केली जाते, तोपर्यंत सिंगल प्राप्त केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 61 वरती ओव्हर क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ आहे. 12 चेंडू 36 वरती वासिक आहे. दत्ता पवार 4 चेंडूचा सामना केलाय. 8 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे आणि खेळ त्या ठिकाणी मात्र बहरताना पाहायला मिळतो आहे. हमराज मृत्युंजय पुणे टीमचा एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेला डॉट बॉल असेल. एक सूचना आहे, टीमनं कंपल्सरी डगआउट मध्ये बसणं बंधनकारक आहे आणि डगआउट मध्ये नसल्यानंतर तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या. कंपल्सरी डगआउट मध्येच त्या ठिकाणी टीमनं बसायचं आहे.
61 वरती एक गडी बाद. मारा करण्यासाठी बॉलर सज्ज. फुल लेनचा चेंडू होता, पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये. गगनभेदी, गगनचुंबी बिग ब्लास्ट सिक्सर. बॅटिंग करतायत की मजा करतायत? जो बॉल येतोय तो मात्र सीमारेषच्या पलीकडे जातोय. थोड्या वेळासाठी असं वाटतंय की व्हिडिओ गेम चालू आहे की काय. काय फटका खेळलाय, जबरदस्त तडाखा, नेत्रदीपक, लक्ष वेधून घेणारा एक गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दत्ता पवार अनेक मैदान आपल्या बॅटने गाजवलेला हा खेळाडू आहे. मावळ तालुक्याचा सितारा. आज अगदी आपण पाहतोय हमराज मृत्युंजय या संघामध्ये केलेला समावेश. पुन्हा एकदा यावेळेला कव्हरची दिशा निवडली आणि चेंडू सुसाट वेगात. ओ शेवटच्या क्षणी अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. असं वाटलं की वेगवान चेंडू सीमारेषा पार करणार आहे, परंतु काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. चेंडूला अडवण्यात यश येते. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, इनसाइड आउट खेळले, परंतु सीमारेषच्या पलीकडे बॉल नाही जाऊ शकला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्येला कंट्रोल करायचं आहे मात्र या ठिकाणी संविधान ग्रुपला. पुन्हा एकदा बॉलर तयार आदित्य. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू. अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड, चांगले क्षेत्ररक्षण, त्यानंतर केलेली फेकिंग. 2 धावा वेगवान पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलकावरती नजर टाकली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 71 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. 71 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हमराज मृत्युंजय एका बाजूला, महेश 13 वर आउट झाले. त्यानंतर वार्षिक 36 धावांची 12 बॉलमध्ये खेळी आणि दत्ता 18 वर आहेत. त्यामुळे आता एक षटक जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. एक टीम कमीत कमी 15 करायला बघेल आणि एक टीम म्हणत असेल कुठेतरी 10-15च्या आतमध्ये या ओव्हरमध्ये ठेवायचं आहे. ही रणनीती त्यांची असणार आहे. दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुपचे गोलंदाज जे आहेत, मयूर वाघमारे एक षटक केलं, 11 धावा. विकेट जरूर नव्हती आली. अंगदही एका षटकामध्ये फक्त 10 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गेली. परंतु प्रसन्न आणि आदित्य हे दोनही गोलंदाज महागडेच राहिले. कशा प्रकारची रणनीती उर्वरित 2 षटकांमध्ये आखली जाईल हे मात्र पाहायचे. लढत रंगणार आहे शेवटपर्यंत. तारे सितारे दोन्ही टीम मध्ये आहेत. महाराष्ट्र पिंजून काढलाय. महाराष्ट्राच्या बाहेर हे खेळाडू सातत्याने खेळत असताना आपण पाहतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अगदी आपण पाहतोय दिग्गज आमने सामने टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून पुण्यनगरीमध्ये आज खेळत असताना कोण बाजी मारणार आजचा दिवस कुणाच्या नावावरती, याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. चला वेळ वेळ वाचवायचा आहे. विनंती आहे, जास्त वेळ घेतला जातोय, वेळ वाचवा. 6 षटकं 25 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहेत. 4 षटकं झाली आहेत. 71 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला अगदी आपण पाहतोय नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे, एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता नो बॉल येताना जो पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. वासिक दर्जेदार फलंदाजी आतापर्यंत केली आहे. 36 वरती नाबाद खेळतोय. फुल टॉस यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी पालायन अगदी आपण पाहतोय. ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जर पाहिलं तर 74. एक फायटिंग स्कोर आतापर्यंत उभा केलाय. वासिक मैदानाच्या आतमध्ये थांबून आहे. अगदी 14 बॉल 38 वरती नाबाद खेळत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि आपला दर्जा या मॅच मध्ये देखील सिद्ध करतोय. अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता वासिक आणि या मॅच मध्ये देखील दर्जेदार फलंदाजी आपल्या संघासाठी प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आत धीरज भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर आहे वासिक शेख. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवरती आला होता वासिक हा चेंडू खेळून काढण्यासाठी. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि एक सुरेख चेंडू पेश केलाय गोलंदाज धीरज भोईर यांनी. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. 5वं षटक मार्गस्थ. यावेळेला काय फटका सजवलाय.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी शेरूने केले. चेंडू अक्षयने त्या ठिकाणी अतिशय चांगले प्रयत्न केले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक वासिकचा. 16 बॉल 44 वरती खेळतोय. खूप चांगली बॅटिंग केली जाते. मेरिटवर क्रिकेट खेळले जात आहेत. त्यांचे स्ट्रोक जे आहेत, पुलचे फटके खूप चांगले खेळले आणि अगदी आता 50च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेले आहेत वाशिक. 44 धावांची एक लाजवाब खेळी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. अर्धशतक आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक होणार का? यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस होता. अक्षय चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. टोटल वरती नजर टाकली. सांघिक धाव संख्या 81. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय धावांचा धो पाऊस पडताना पाहायला मिळतोय. मला वाटतं पहिल्याच मॅच मध्ये 100चा आकडा पार झाला होता. 101 बनवल्या गेल्या होत्या. तर या मॅच मध्ये देखील 100चा आकडा पार होण्याची चिन्ह नक्कीच दिसू लागलेली आहेत. दत्ता पवार दर्जेदार फलंदाजी करतोय. 8 चेंडू खेळलाय. 18 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा डीप मधून शतरक्षक अक्षय चित्याच्या चपळाईने चेंडूवरती येतोय. काय शतरक्षण आहे. त्यानंतर केलेली फेकी. संघ सहकारी टाळ्या वाजवत आहेत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संघ सहकारी कौतुक करतायत या शतरक्षणाचं. धावफलकावरती धावा आहेत त्या 83 धावा. 4.5 षटकाचा खेळ संपलाय. सुंदर आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट क्लब, VT ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पुण्याची एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा टिंगरे सरकार चषक तुम्ही पाहतायत. ओ बॅटची काढा लागली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येईपर्यंत या 2 धावा पूर्ण होतील. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल ते 85 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. संविधान ग्रुप पुणे आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय पुणे अशी लढत आपण पाहतोय. अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. काय घडेल चंदू सर, काय सांगाल? खूप चांगली कामगिरी या ठिकाणी. हमराज मृत्युंजय मागील 2-3 वर्षातील महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर हे स्वतःच्या घरच्या मैदानावरच म्हणावं लागेल. पुण्यामध्ये त्यांची चांगली कामगिरी होते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोठी बॅटिंग लाईनअप अंगद पाटीलकडे देखील आहे. योगेश पवार असतील, किरण पवार असतील, ओस्मान पटेल असतील, अशी एकाहून एक सरस नावं जरूर या ठिकाणी आहेत. यस, आपला जो टाइम होता 25 मिनिटाचा तो संपलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला सर्कलच्या आतमधला एक खेळाडू वाढवावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारे बॅटर जरूर आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडंसं धावसंख्येला कंट्रोलही करावंच लागणार आहे. वाशिकच्या 45, दत्ताच्या 22, टीमच्या 85. वासिक अर्धशतकाच्या उंबरट्यावरती 17 चेंडू 45 वरती या नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतो आहे. अंतिम षटक आणि अंगद पाटील हे षटक घेत असताना हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावा आहेत त्या 85. अनेक प्रश्नचिन्ह समोर आहेत. अर्धशतक पूर्ण करणार का वासिक? संघाचं शतक होणार का? अनेक प्रश्नचिन्ह. त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कॉटन बोल्ड विकेटचं होतंय पतन, परंतु काय जबरदस्त खेळ साकारला. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय वासिकने परतताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 45 धावांची खेळी त्या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळाली. हरकत नाही, अर्धशतक नाही झालं. 18 बॉलमध्ये 6 षटकार, 1 चौकार आणि 45 धावा ज्या केलेल्या आहेत वाशिकने. टाळ्या वाजवायला लावल्या प्रेक्षकांना. वा वाशिक वा. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या मॅच मध्ये देखील 45 धावांची खेळी वासिकनं मात्र साकारली आणि क्रिकेट रसिकांची मनं जिंकताना पाहायला मिळाला वासिक शेख. अंतिम षटक मार्गस्थ आहे. धनंजय भिंताडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंगद पाटील हे महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. वाह, हे अंगदचं कमबॅक होतं. अंगदचा पलटवार होता. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यासाठी बॅटर जरूर जात आहेत,
परंतु हळूवार पद्धतीने येणारे कटर्स मात्र ही स्ट्रेंथ आहे अंगद पाटील यांची. बॅक टू बॅक विकेट. वा अंगद, गुड कमबॅक. वासिक पाठोपाठ धनंजय देखील परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट. स्लॉग ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय खरं तर मोठमोठाले फटके खेळण्याची प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजांचा, परंतु तो प्रयत्न असफल अंगद पाटील ठरवताना पाहायला मिळतो आहे. लखन सकट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू या षटकातील नक्कीच बाकी असतील. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. अंगद पाटील हे महत्वाचं षटक नक्कीच टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 85 वरती 3 गडी बाद. आणि हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. हॅट्रिक बॉल. लखन सकट स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. 4 चेंडू शेष आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे अगदी आपण पाहतोय. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील खेळाडू आहेत, एका बाजूला पुणे जिल्ह्यातील खेळाडू. यावेळेला विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये. नाव आहे अंगद पाटील. जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक पूर्ण. यस, आणि त्याचमुळे आम्ही म्हणतो तुम्ही कोणत्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आलात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. असं वाटत होतं आता 100 पार होणार, त्यावेळेला इनामपुरी एक्सप्रेस दाखल झाली आणि चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप चांगलं आणि पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट. अशीच गोलंदाजी आमदार चषकमध्ये पिंपरीला सुद्धा केली होती अंगद पाटील यांनी आणि याही ठिकाणी खूप चांगली कामगिरी. विकेट हॅट्रिक पूर्ण अंगद पाटीलच्या नावावरती. 3ही बलाढ्य खेळाडू परतताना पाहायला मिळत आहेत. आणि आता न्यू बॅटर ऋतिक गजर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. लिगामेंटचं झालेलं ऑपरेशन, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. क्रिकेट खेळ असा आहे तो आपल्याला मैदानाच्या दिशेला हवा. चला चला झटपट जा मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवा, वेळ वाचवा विनंती आहे. 85 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या. काय गोलंदाजी करतोय अंगद पाटील. धारदार गोलंदाजी. यावेळेला विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ, चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय असं वाटलं होतं. लागोपाठ 4थ्या चेंडूवरती देखील विकेट येईल. निर्णय जातोय त्या ठिकाणी 3ऱ्या पंचांकडे रनआउट साठी, धावबाज साठी. लगातार 4थी विकेट येता येता म्हणजे अंगदच्या नावावर येता येता राहिली. थोडेसे एफर्ट्स करणं गरजेचं होतं आणि इकडे एक गोष्ट पाहायला मिळते, या 4थ्याही लगातारच्या विकेटच्या पुढे अंगद हे नाव असावं याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. रनआउटच्या स्वरूपात तिकडे चपळाई दाखवली आणि तिकडे ओ हो 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 म्हणजे जंप मारून बॉल पकडला, हवेतच यष्ट्यांच्या दिशेने बॉल लावलाय. फोटो फिनिश गुड कॅमेरावर tenniscricket.in आणि या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत आहेत. काय जबरदस्त चपळता अंगद यांनी दाखवली आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4ही चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक सर्वप्रथम पूर्ण झाली आणि ही धावबादची 4थी विकेट मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकातील काही चेंडू शेष. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ, हा चेंडू देखील डॉट आहे, निर्धाव आहे. काय गोलंदाजी केली जाते मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अंगद पाटील साठी. काय बॉलिंग केली जाते. अचूक टप्पा आणि कटर सातत्याने या ठिकाणी प्रभावित करतात त्यांचे अंगद पाटील. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. वा अंगद वा. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर तयार अंगद पाटील.
यावेळेला आपट बार पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. एक वॉर्निंग देखील त्या ठिकाणी दिली जाते. अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 88 धावा, 88. 5.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल दत्ता पवार कडून अमराज मृत्युंजय पुणे टीमला. यावेळेला फटका तर खेळलाय, परंतु मिस टाइम आहे. झेल झालाय आणि दत्ता पवार त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळेल. आपलं पंचम पूर्ण केलंय त्या ठिकाणी अंगद पाटील. जबरदस्त गोलंदाजी. वा, अंगद पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये आले असं वाटत होतं 100 होत आहेत की काय. त्याला 88 वर थांबवण्याचा कारनामा या ठिकाणी केलाय. आणि कारण 5 विकेट ही काही सोपी गोष्ट नाहीये. 50 धावा केल्यानंतर आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो. 5 विकेट घेतल्यानंतर बॉलरसाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अंगदने केली आहे लाजबाब कामगिरी. इनामपुरी एक्सप्रेस आज पुण्यामध्ये पुन्हा एकदा अतिशय वेगात धावताना पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी, परंतु मोठी धावसंख्या उभी राहिली हेही विसरून चालणार नाहीये. 88 झाल्यात, 89 करायच्यात. बॅटिंगसाठी किरण पवार आहेत, त्याचबरोबर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतील, आकाश तारेकर पाहायला मिळतील, योगेश पवार पाहायला मिळतील, धीरज पाहायला मिळतील, अक्षय आहेत आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल. म्हणजे एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मजा येईल जशी पहिल्या डावात मजा आली, दुसऱ्याही डावात मजा येणार आहे. आणि या मॅचला रंगवण्यासाठी व्हॉइस ऑफ पुणे, पुण्याचा आवाज महाराष्ट्रभर झळकतोय. या शैलेश निवंगुणे सर, जोडीला प्रवीण सर असतील. धन्यवाद सर। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। या उमेश भाऊ चौरे, जय नाझरे यांचा सन्मान केला जातोय. पुणे क्रिकेटमधील एक दादा खेळाडू, एक हुकमी फलंदाज, दर्जेदार फलंदाज आज टिंगरे सरकार चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात. स्वतः आशिष दादा मारणे देखील या ठिकाणी आहेत. भरत दादा संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. ही मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा, 21व्या पर्वाची स्पर्धा, व्यावसायिक गटाची ही स्पर्धा, मी तर म्हणेल व्यावसायिक गटाला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देणारी स्पर्धा. व्यावसायिक क्रिकेटमध्ये नॉकआउट स्पर्धांमध्ये 45 टीम होऊ शकतात दाखवणारी स्पर्धा. विनंती असलेली या ठिकाणी कैलास भाऊ लांडगे आपण या ठिकाणी यायचं आहे. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या उमेश भाऊ. कृष्णा राजपूत साहेब आणि उमेशजी चौरे सन्मानित करतायत. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पिंपरी चिंचवडच्या टेनिस क्रिकेटसाठी चांगलं काम आपलं सुरू आहे. विविध संघ मात्र खूप चांगली कामगिरी करतायत. नवोदित खेळाडू पुढे येत आहेत. कैलास भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं स्वागत.
आणि दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. काय होणार किरण पवार जोडीला. यस, या ठिकाणी कैलास भाऊ आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलास भाऊ, एक अशी स्पर्धा 45 व्यावसायिक संघांमधील टिंगरे सरकार, काय म्हणाल? प्रथमतः मी भरत दादा आणि त्यांच्या सर्व मित्रवारांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की सर्वात कमी एंट्री फी आणि सर्वात जास्त बक्षीस पुण्यामध्ये ही पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे ही खरंच मानाची स्पर्धा असेल. आणि मी म्हणजे स्पर्धेबद्दल बोलण्यापेक्षा मी दोनच शब्द बोलतो. क्रिकेट म्हणजे भरतदादा आणि भरतदादा म्हणजे क्रिकेट, ह्या दोन वाक्यांमध्ये सगळं काय आहे. आणि खरंच पुण्याच्या क्रिकेटसाठी भरतदादांचं खूप मोठं योगदान आहे. सगळ्यांनी दादांना साथ द्यावी आणि त्यांच्या अंगावर उभे राहावं. पुण्याचं क्रिकेट अजून मोठं होईल. आणि दादा नक्कीच आमचं पण काय असेल तर सांगा. आणि एक फक्त आमचं एक तुमच्याकडे कंप्लेंट आहे की दादांच्या स्पर्धेला आम्ही प्रत्येक येतो पण दादा आमच्या स्पर्धेला येत नाही. ह्याच आवर्जून दादा येईन. नाही, मी या स्टेजवरूनच सांगतो की आता आपल्या स्पर्धेला दादा येतील. दादांच्या वतीने सांगतो. यस दादा, जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा टिंगरे सरकार चषक tenniscricket.in वर. धन्यवाद. धन्यवाद. आणि हे व्यासपीठच असं आहे की इथे तुमच्या शंका निरसन केलं जाईल. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कैलासदादा लांडगे यांचा सन्मान आपण इथे संपन्न केला. अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न. चला लवकर, आपल्याला याच्यानंतर एक मॅच, सर्वात महत्वाची मॅच इथे संपन्न करायची आहे आणि ती देखील 6 षटकांची व्हावी अशी संपूर्ण आयोजन कमिटीची इच्छा आहे. आता खेळाडूंची इच्छा किती आहे ते या मॅच वरती डिपेंड आहे, कारण शेवटची मॅच 6 ओव्हरचीच होणार आहे. चला मॅच सुरू करा. गोलंदाजी मार्क वरती समीर जगताप, तर स्ट्राईकला आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, तर नॉन स्ट्राईकला किरण पवार. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आणि कोण पहिला चेंडू स्विंग अँड मिस. या गोलंदाजाला रीड करणं म्हणावं तसं सोपं नाहीये. कुठेतरी वाटतं की बॅटच्या समोर चेंडू येतोय आणि त्यावरती मोठा फटका खेळावा, परंतु मिस्ट्री गोलंदाज जर म्हटलात ना की ज्याला ओळखणं फार अवघड आहे, त्यामधला एक समीर जगताप. फार मागणी या खेळाडूची. पुढचा चेंडू इथे मात्र उस्मान पटेल रायगडचा टायगर इथे दहाडतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स घेतील. चौकार, 4 धावा. रायगडच्या टायगरच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. शैलेश सर, प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असेल. प्रेक्षकांसाठी अगदी या ठिकाणाहूनच आमंत्रण असेल, निमंत्रण असेल. उद्या समारोप आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहायचे. उद्या देखील स्टार, तारे, सितारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधले या मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं प्रेक्षक वर्गासाठी एक पर्वणी असेल. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळलाय. बघा 4 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. सिंगल डबल याकडे देखील लक्ष द्यावं लागतं, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. 4 चेंडू झाले, 4 धावा, एक चौकाराचा समावेश आहे. समीर जगताप अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी करतायत. इथे शफल झाले ऑन साइडला. भला मोठा प्रहार आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येईल षटकार, 6 धावा. उस्मान पटेल आपले अनेक चाहते टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्यांनी कमवलेले आहेत. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांना फार मोठी अपेक्षा असते ज्यावेळेस चाहते मैदानावरती येत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूकडून खेळ व्हावा आणि उस्मान क्रिकेट रसिकांची मनं खऱ्या अर्थानं जिंकताना पाहायला मिळतोय. 2 उत्तुंग जे फटके खेळले लक्षवेधी होते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाह. उस्मान पटेल क्वालिटी कडक फटका, षटका, चौकार, 4 धावेंसाठी. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन सीमारेषा चिरलीये, तोडलीये, भेदलीये आणि सुसाट वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकारासाठी रायगडचा टायगर आपला दर्जा दाखवत असताना टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उस्मान पटेल यांनी 3 चेंडूंवरती
3 चेंडूंवरती 3 मोठे फटके, तर 3 चेंडू देखील निर्धाव आहेत. जे उस्मान पटेल यांनी आज ठरवलंय, टिंगरे चषकामध्ये खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेल तर चौकार षटकार, सिंगल डबल मध्ये धावा इथे बनवणार नाहीये. किरण पवार देखील इथे आपण पाहिलं तर एक नावाजलेला एक अप्रतिम असा बॅटर मैदानामध्ये आहे. आणि उस्मान आणि किरण पवार यांची जर बॅटिंगची जोडी आपण कधी बघितली ना मागच्या काही दशकांमधली, तर A1 जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जायचं. मध्यंतराच्या काळामध्ये उस्मान देखील क्रिकेटपासून थोडेसे दूर गेले, किरण पवार देखील इंजरीमुळे थोडेसे क्रिकेटपासून दूर गेले. परंतु ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे ना ते क्रिकेटपासून कधी आणि केव्हाही दूर जाणार नाहीत. पुन्हा एकदा एकत्रित आलेत आणि त्यांचा खेळ आहे त्याच फॉर्ममध्ये हे दोन्ही बॅटर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सलमान, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. पहिला चेंडू जयष्टीच्या बाहेरचा आहे. डिपेशच्या कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, फेकी करण्यामध्ये लावलेला उशीर आणि त्यामध्ये या 2 धावा पूर्ण केल्या जातात. आणि 2 धावा पूर्ण करण्यामागे एकट्या बॅटरची इथे कर्तृत्व नाहीये. इथे दोघांचाही तालमेल चांगला आहे. एकत्र खेळण्याचा हा फायदा होतो. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा 16. इथे मात्र खोलवाट टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय मेडॉनच्या दिशेने. धनंजय भिंताडे त्या ठिकाणी तैनात. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. आणि हे दोन्ही बॅटर जर आपण सर पाहिलं ना तर एका बाजूने आक्रमण आणि फक्त आक्रमण, तर दुसऱ्या बाजूने थोडासा संयम देखील आहे. उस्मान पटेल आक्रमक भूमिका, तर किरण पवार एक संयमी बॅटर म्हणून यांना ओळखलं जातं. उलटा पुलटा स्विच हिट, गॅप भेदली आहे आणि पुन्हा एकदा बॉल जाईल वाईडिश थर्डमॅन सीमारेषा पार. हा येतोय उलटा पुलटा चौकार 4 धावेंसाठी. धावा येत आहेत खूप महत्वाचं उस्मान पटेलच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतोय, पहा विरोधी दिशेला कसा फटका खेळला आणि जसाही मैदानाच्या आतमध्ये गेला अक्षरशः तुटून पडलाय पहिल्या षटकापासून गोलंदाजांवरती. अशाच प्रकारची फलंदाजी केली तर लक्ष कठीण नाही. 89 धावांचं बिनबाद 21 धावा ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना. 21 धावा आतापर्यंत झाल्या. दुसरं षटक सुरू आहे. 89 धावेंचा पाठलाग आहे. रिक्वायर रन रेट 15.11 आहे. हा चेंडू देखील वाह अपिश, काय फटका इथे सजवलाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार, 1 बाउन्स. पुन्हा एकदा येईल चौकार 4 धावा. पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवतो एक लॉफ्टेड ड्राईव्ह उस्मान पटेलच्या बॅट मधून. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता सरळ बॅट शेवटपर्यंत नक्की जी पाहायला मिळाली. एक लॉफ्टेड ड्राईव्ह पेश केला, एक खणखणीत चौकार. मी मगाशी सांगितलं की सिंगल डबल घेण्यामध्ये मजा वाटत नाहीये. लक्ष मोठं आणि स्वाभाविक खेळ जर केला तर इथे धावा येऊ शकतात आणि तेच उस्मान पटेल यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतंय. चौकारापाठोपाठ चौकार आहे. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा स्विच हिट, तू डाल मैं मार, लागोपाठचा तिसरा चौकार उस्मान पटेल यांच्या बॅटमधून 4 धावेंसाठी. उस्मान पटेल दर्जेदार फलंदाज. एक सूचना माझ्यापर्यंत येते, गेट मध्ये बऱ्याचशा गाड्या लावलेल्या आहेत 2 व्हीलर, त्या गाड्या कृपया काढून घ्यायच्या आहेत. गेट मध्ये ज्या काही गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या कृपया काढून घ्यायच्यात. विनंती आहे ज्यांच्या कुणाच्या गाड्या असतील, आपण आलात आपलं हार्दिक स्वागत, परंतु गेट वरती अडचण तयार करू नका. प्रेक्षक राजासाठी सूचना आहे. 29 धावा इथे पूर्ण होत आहेत. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. हा चेंडू मात्र सुरेख वेगळ्या दिशेला अजूनही खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे तो प्रयत्न फसतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15, 2 षटकानंतर 29. शेवटचे 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही 60 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर इथे 15 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहे. काय सांगाल सर,
एवढ्या धावा बनवायच्या आहेत प्रत्येक षटकामागे 15 धावा. ही बॅटिंग ऑर्डर आहे. या बॅटिंग ऑर्डरनुसार या धावा शक्य होतील. तर खेळ आहे, खेळामध्ये काही घडू शकतं. होत्याचं नव्हतं, खेळामध्ये नक्कीच घडत असतं. परंतु सद्यस्थितीला तरी उस्मान पटेल रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये आहे, किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्यांच्या विरोधात रणनीती कशी आखली जाते हे खूप महत्त्वाचं ठरेल मैदानाच्या आतमध्ये. खेळ आहे, शेवटपर्यंत काही घडू शकतं. अगदी आपण पाहतोय नक्कीच खेळामधली रणनीती, युद्धामधली रणनीती नेहमीच कारगर होते असं नाही. गोलंदाजी ज्या पद्धतीने सुरू आहे तर त्याच्या विरोधात फलंदाजी देखील, म्हणजे अगदी आपण पाहिलं ना ते एक्सपिरियन्स, अनुभव किती महत्वाचा आहे बघा. उस्मान पटेल, किरण पवार ही नेहमीच एकत्रित खेळणारी मंडळी आहेत. थोडंसं स्पीडअप पंच, थोडंसं लक्ष द्या आतमध्ये. आणि ऋषी सर, सगळे खेळाडू 11च्या 11 खेळाडू प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर एकत्रित करू नका. हा जो वेळ लावताय याचा परिणाम शेवटची मॅच कमी षटकांची होईल. आपल्याला आजची कुठलीही मॅच उद्यावरती ठेवायची नाहीये. उद्याचं शेड्यूल बिझी आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आजच्या आजच सगळा निकाल लागला पाहिजे. त्यामुळे पटपट खेळा. सर घड्याळाकडे लक्ष ठेवा फक्त. 2 षटकांनंतर 29 धावा. आणि पुन्हा एकदा रणनीती, काहीशी चर्चा ऋषी सर करतायत, दोन्ही पंचांकडे काहीशी विचारपूस करतायत आणि त्याच अनुषंगाने पुढे मॅच खेळली जाईल. टिंगरी सरकार चषक 21व्या पर्वामध्ये देखील यशस्वी होताना पाहायला मिळते. ऑल इंडिया गटातून 45 व्यावसायिक संघ आलेत आणि भारतभरातले सगळे सुपरस्टार खेळाडू एवढ्या या लांबचा प्रवास करून या मैदानामध्ये दाखल झाले, खेळण्याचा आनंद घेतला. सगळ्यांनीच तोंड भरून कौतुक केलं. आयोजकांचं कौतुक केलं, भरतदादा, आशिषदादा या जोडीचं कौतुक केलं. सुसज्ज सजवलेलं मैदान त्याचं कौतुक केलं. परंतु ही एका दिवसाची मेहनत नाही आहे. गेली 21 पर्व, 21 वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्याचं फळ प्रत्येक खेळाडूकडून मिळतंय. इथे तिसरा पंचांचा निर्णय आयोजकांकडून. चला नक्कीच. चला मॅचकडे आपण वळतोय. 2 षटकानंतर 29 धावा झाल्यात. 15ची सरासरी जवळपास गाठली आहे आणि त्याच सरासरीने पुढे देखील धावा बनवायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी धनंजय बिनताडे इथे आमंत्रित केले जात आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून धनंजय बिनताडे यांची एक ख्याती आहे. परंतु समोर एका हातामध्ये ताकद आपण बघितली, एका हाताने षटकार मारणारे किरण पवार स्ट्राईकला सज्ज आहेत. पहिला चेंडू इथे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि बॅट वेगात फिरवली, परंतु शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं गेलं नाही. क्लोज कॅमेरामध्ये देखील आपल्याला हे चित्र पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र हलक्या हाताने कट केलाय. शॉर्ट थर्ड वरती इथे क्षेत्ररक्षक समीर जगताप तैनात आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 30. रिक्वायर रन रेट हळूहळू वाढत चाललाय. जो 15चा होता तो 16.9 वरती येतोय, कारण 89 धावा, 30 धावा झाल्यात. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते.
फर्स्ट बाउन्स. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला गेला आणि त्यानुसारच निर्णय आपल्यापर्यंत येतोय. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे जी पाहायला मिळते धनंजय भिंताडे यांच्याकडून. तर स्ट्राईकला असतील उस्मान पटेल. 10 चेंडू आणि 26 धावा उस्मान यांच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. इथे फटका फसतोय आणि स्वतः यष्टीरक्षक संघाचे करते धरता ऋषी जोरी सर या ठिकाणी टिपतायत झेल. उस्मान पटेल यांचा संपलाय खेळ. चांगला खेळ करत होता उस्मान. वैयक्तिक 26 धावांवरती त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय पॅव्हलियन मध्ये. अगदी आपण पाहतोय एक मोठी विकेट त्या ठिकाणी या हमराज मृत्युंजय पुणे या संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर उस्मान चांगला खेळ त्या ठिकाणी दाखवत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु आत्मविश्वास आता गोलंदाजाचा देखील वाढला असेल. धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरवणारी ही मॅच आहे. उस्मान पटेल बाद झालेत परंतु त्यांच्या जागी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मिस्टर बायकर मॅन आकाश गणपत तारेकर. अलीकडच्या कालावधीमध्ये देखील या बॅटरच्या देखील नावाची चर्चा. सर्वाधिक बाईक जिंकणारा बायकर मॅन म्हणून या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आपण सातत्याने ऐकलेली आहे. त्याचा खेळ देखील आपण पाहिलेला आणि तेच बॅटिंगला इथे येत आहेत. संस्कार ब्रँडचे सर्वा आकाश तारेकर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती यशस्वी गोलंदाज धनंजय. हा चेंडू मात्र अतिरिक्त उसळी. व्हाईट बॉलचा इशारा नसेल, नो बॉल आहे कारण सेकंड बाउन्स आहे. त्यामुळे पंचांनी इथे नो बॉलचा इशारा कळवलाय. पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग आहे. त्यानंतर दुसरा जो बाउन्सर पडेल तीच माहिती मला वाटतं पंचांनी दिली आहे की जो सेकंड बाउन्सर आहे ना तो नो बॉल. याचाच अर्थ उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आल्या आल्या फ्री हिटची संधी मिळते. वाह काय फटका सजवलाय. गुलीगत बॉल चाललाय सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हरला भेदत हा येतोय. झापूक झुपूक झापूक झुपूक चौकार. खरं तर याच फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये येण्यासाठी. अगदी आपण पाहतोय आणि आकाश तारेकरच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा तोडणारा फोडणारा खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चेंडू खेळलाय त्यावरती चौकार खेळलाय. 35 वरती एक गडी बाद आहे. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. बॅटिंग साठी आल्या आल्या जर अशी संधी मिळाली तर नेहमीच बॅटर त्यावरती फायदा उचलतात. ते हात मोकळे करणारी संधी असते कारण झेलबाद त्रिफळाबाद होण्याची शक्यता जरी असली तरी तो फ्री हिटचा चेंडू आणि त्यामुळे ते रिस्क घेतात. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र शफल झाले. ऑन साइडला खेळलेत परंतु इथे फटका फसतोय. जे जाळं विणलं ना त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन इथे चेंडू अडकला जातोय. परंतु इथे थोडा वेळ मागणी केली आहे पंचांनी. चेक केलं जाईल. ओव्हर स्टेप. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसरा पंचांचा निर्णय तो इट्स अ फेअर डिलिव्हरी. आकाश गणपत तारेकर इथे एक चौकार मारल्यानंतर बाद होत आहे. एक मोठा धक्का संविधान ग्रुप या संघाला बसतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. योगेश पवार. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटचं देखील प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याचबरोबर अंडर 23 रणजी ट्रॉफीच्या सिलेक्शन कमिटीमध्ये देखील त्यांना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अनुभव हा दांडगा आहे. वयाची 40 उलटल्यानंतर देखील तो फिटनेस, ते क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि खुल्या गटामध्ये देखील
खेळण्याचा अनुभव या संघाकडे, या व्यक्तिमत्वाकडे, आणि त्याचमुळे योगेश पवार यांना इथे आमंत्रित करण्यात आलंय. धावसंख्या आपण पाहतोय 35. एक यशस्वी गोलंदाज धनंजय भिंताडे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 6 धावा आहेत, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. गेम चेंजिंग ची गोलंदाजी आता सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय. धनंजय यांच्यामुळे काहीसा इथे फरक पडतोय प्रतिस्पर्धी संघाला. बघूया योगेश पवार आपली पॉवर दाखवतील का धनंजय भिंताडे इथे पुन्हा एकदा यशप्राप्ती करतील. 35 धावा. मोठा प्रहार आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. हा बॉल जाईल सीमारेषा पार. डीप मिड विकेट क्षेत्राला भेदत लांबवरचा खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. पुलचा एक चांगला फटका योगेश पवारच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय. खेचला मिड विकेट रिझम मध्ये एक उत्तुंग षटकार. त्या ठिकाणी मात्र खेचून काढला. पहिला चेंडू खेळला योगेश पवार यांनी मैदानाच्या आतमध्ये आणि तो भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 आल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच बॅलन्स आहे. समान संधी दोन्ही टीमला ही मॅच जिंकण्यासाठी आहे. संधी अजूनही दोन्ही संघांकडे आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ज्या गोलंदाजाचं अधिराज्य आणि ज्या गोलंदाजाची गोलंदाजी फार उल्लेखनीय अशी ठरली आहे. समीर जगताप गोलंदाजी मार्क वरती आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 41. तो षटकार आहे ना, तो कदाचित निर्णायक असू शकतो, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू अगदी रडारमध्ये मिळाला आणि त्यानंतर तो षटकार देखील ठोकण्यात आलाय. कॅमेरा वर्क किती सुरेख आहे. आकाशात फार दूरवरती उडणारा पक्षी देखील आपल्या जवळ इथे त्याचे संपूर्ण एक्सप्रेशन इथे आपल्याला दिसत आहेत. काय कॅमेरा वर्क केलंय. कॅमेरा वर्कचं देखील कॅमेरामनचं देखील कौतुक आहे. चला थोडस स्पीडअप. मला वाटतं ही सर्वात वेळ लावणारी मॅच आहे की काय. धावसंख्या 41. 3 ओव्हर मध्ये 41. थोडस पंच तुम्ही थोडीशी मध्यस्थी करत राहा, जरा पटपट खेळू द्या. 3 षटकानंतर 41. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि 48 करायच्यात. 3 मध्ये 41 झाल्या, 3 मध्ये 48 करायच्यात. 89चं टार्गेट आहे. 18 बॉल 48. समीर जगताप गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील ते किरण पवार, नॉन स्ट्राईकला असतील ते योगेश पवार. सध्या हा चेंडू देखील आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध अगदी मैदानाला गुदगुला करत चेंडू चाललाय सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. थँक्यू. अशा प्रकारचे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. म्हणजे पहिले 18 चेंडूमध्ये 41 आले होते शैलेश सर, आणि पुढच्या 18 चेंडूमध्ये 48 बनवायच्या होत्या. आणि जसंही 4थं षटक चालू होते, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि या चौकार वसूल केला किरण पवार यांनी. याच फटक्यांची गरज संघाला आहे आणि गरज भागवली आहे चौकाराने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. हा पेटर्न शॉट आहे किरण पवार यांचा. लांबून खेचून तो फटका मिड विकेट, स्क्वेअर लेग अथवा काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याची ती शैली आहे. आणि तीच माहिती मला वाटतं योगेश पवार देखील त्या ठिकाणी देत आहेत की चेंडू कसा येतोय, तो गोलंदाज काय करतोय. अगदी रीड केलंय त्यांनी नॉन स्ट्राईक एंड वरून. कानमंत्र दिलाय. बघूया त्याचा फायदा घेतील का. नक्कीच हा चेंडू देखील लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, आणि हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय नशिबाची साथ देणारा नशीबवान चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. धावा येत आहेत हे खूप महत्वाचं आहे.
संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कधी फलंदाज अप्रतिम कामगिरी करताय, कधी गोलंदाज अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.3 षटकं, 49 वरती 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 15 चेंडू 40 धावा, हे समीकरण तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. काहीच सोपं वाटतं तर काहीच अवघड देखील आहे. मगाशी धनंजय बिनताडे यांनी कमबॅक केलं, परंतु समीर जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरती इथे आक्रमण चढवलंय. 15 मध्ये 40 होऊ शकतात. इथे रन बॉल देखील झालेले नाहीत अथवा चेंडू राखून देखील तेवढे धावा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे 15 मध्ये 40 ही धावसंख्या काही अवघड नाहीये. पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. किरण पवार स्वतःवरती नाराज आहेत. खऱ्या अर्थाने हा चेंडू देखील टोलवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु तो म्हणावा तसा बॅटवरती येऊ शकला नाहीये. एकाच ॲक्शनमध्ये जे व्हेरिएशन पाहायला मिळतं ना, त्यामुळे या गोलंदाजाला ओळखणं भल्या भल्या बॅटरला इथे समजू शकत नाहीये. सिमेंटची खेळपट्टी असू द्या, मातीची खेळपट्टी असू द्या अथवा एक्स्ट्रा टर्फ विकेट असू द्या, ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे, योग्य नियंत्रण आहे, तो गोलंदाज नेहमीच फलंदाजांवरती अधिराज्य गाजवतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय आता योगेश पवार असतील, ज्यांनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि सर्वस्वी जबाबदारी घेतली आहे. 14 मध्ये 39 एक मोठी धावसंख्या इथे चेस करायची आहे आणि तो कॉन्फिडन्स, आपण एखाद्या खेळाडूचा कॉन्फिडन्स म्हणतो ना, तो अगदी उत्तम आहे. आणि योगेश पवार म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण. परिस्थिती कुठलीही असू द्यात, टेन्शन चेहऱ्यावरती दिसणार नाही, परिस्थितीशी अनुकूल बॅटिंग करतायत. हा चेंडू देखील मोठा प्रहार आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये जाऊन झेल नका घेऊ प्लीज. धन्यवाद. थोडंसं लांब थांबलात तर फार बरं होईल, कारण तिथे काही गपलत नकोय, कारण सिच्युएशन आता अवघड आहे. धन्यवाद तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. परंतु चौकार येतोय, 4 धावा. तर पुलचा आणखीन एक नेत्रदीपक फटका. थँक्यू. योगेश पवारच्या बॅटमधून येताना जो पाहायला मिळतोय दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार दाखवताना. 13 बॉल 35 आता मॅचचं समीकरण येईल. 13 चेंडू आणि 35 धावा, हा चेंडू फार महत्वाचा आहे. बॅटर बिगेट करण्याचा प्रयत्न करतील, गोलंदाज निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करतील, टार्गेट थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतील किंवा टार्गेट तेवढं वाढवण्याचा देखील प्रयत्न होईल. एका बाजूने योगेश पवार 2 चेंडू खेळले, 10 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. समीर पुढचा चेंडू, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन. योगेश पवार इथे होतील झेलबाद. 3रा विकेट डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. तर टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्याचा. अगदी आपण पाहतोय मोक्याच्या क्षणी योगेश पवारची विकेट. 3 चेंडू 10 धावा मात्र योगेश पवार यांनी बनवल्या. परत त्यांना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. दर्शक मोठ्या संख्येनं टिंगरे सरकार चषकाचा आनंद घेत असताना अगदी आपण पाहतोय. आणि प्रत्येकाला शैलेश सर आपली वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाच्या मनात घर केलेली क्रिकेटची स्पर्धा, 21 वर्षाची परंपरा अगदी आपण पाहतोय. आणि प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करतोय. म्हणजे कुणी म्हटलंच नसतं की हे मेंटलचं ग्राउंड आहे, असं वातावरण तयार केलंय. अगदी आपण पाहतोय चौबाजूंनी, अगदी आपण पाहतोय काही बॅनर नक्कीच झळकताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था केली आहे, भव्य दिव्य व्यासपीठ उभं केलंय आणि या नॅचरल ग्रास संपूर्ण मैदानावरती पसरलेला आहे. जणू काय एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती सामना चालावा अशी दृश्य नक्कीच दिसत आहे tenniscricket.in वरती. शैलेश सर, नक्कीच एक चांगली वाहिनी आणि त्या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूबद्वारे देखील पाहू शकता. आणि tenniscricket.in जर म्हटलं ना तर तो ब्रँड आहे. टेनिस क्रिकेटमधील ब्रँड जर कुठला असेल तर हाच, आणि त्या ब्रँडमध्येच आपण ही स्पर्धा डिजिटलमध्ये पाहू शकता. एक सूचना असेल, MCC ओरिसा टीमचा कॅप्टन या ठिकाणी येऊन आपण थांबायचं आहे. MMCC ओरिसा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं. ओ, एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशी झेप घेतली आणि एक सुरेख झेल कंप्लीट केलाय शैलेश सर. धन्यवाद डीजे. MMCC ओरिसा या टीमला विनंती की आपले कॅप्टन सुमित ढेकळे आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. ही मॅच संपल्या लगेच
आजच्या दिवसाची क्वार्टर फायनलची मॅच आपण संपन्न करणार आहोत. किरण पवार इथे बाद होत आहेत आणि अप्रतिम असा झेल चेक करतात मला वाटतं इथे पंच. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. आणि अगदी सेफ हँड असं म्हणावं लागेल. आउट आहे बॅटर OUT आउट. चांगला झेल इथे समीर जगताप यांनी इथे पकडलाय. तर नवीन बॅटर येत आहेत प्रफुल्ल पाटील. प्रफुल्ल पाटील अजून एक बॅटर. परिस्थिती थोडीशी अवघड होत चालली आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न अगदी जोरदार आहे. शेवटचे 11 चेंडू आणि त्या 11 चेंडूंमध्ये 35 धावेंची गरज. धनंजय बिनताडे जेव्हा जेव्हा येत आहेत तेव्हा तेव्हा आपल्या संघाला यश प्राप्ती करून देत आहेत आणि यासाठीच धनंजय बिनताडे यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. हा चेंडू देखील OJSTच्या बाहेर पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. फार दूरवरती चेंडू गेला आणि लगेचच पंचांनी अमर साठे सर तिथे आहेत. त्यांनी कळवलं की गोलंदाजाकडून चूक होते आणि ती चूक मात्र इथे पकडली जाते आणि त्याचबद्दल गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. इट्स अ वाईड बॉल. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातात. फार वेळानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55. अजूनही 34 धावींची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 34 धावा. प्रफुल्ल पाटील मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका इथे सजवलाय. अगदी समोरचे कॅमेरामन त्यांच्या दिशेने भिरकून दिलाय. षटकार 6 धावा. तर ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता स्ट्रेट हिटचा एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. समोरचा जो कॅमेरा स्टँड आहे त्याच्या जवळ चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी. 10 बॉल 28 मॅचचं समीकरण. हा चेंडू मात्र सुरेखरित्या OJSTच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि बॅटरने देखील सफल झाले परंतु त्या रेंज पर्यंत त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कुठेतरी असफल ठरला. चेंडू निर्धाव आहे. अलीकडचा जो सीझन रबर बॉलचा जो सीझन झाला त्यामध्ये मुंबई शहरामधील एक नावाजलेला बॅटरमध्ये प्रफुल्ल पाटील या देखील नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकत होतो. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 9 चेंडू आणि 28 धावा. हे तिन्ही चेंडू महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. एका बाजूने आपण पाहतोय हमराज मृत्युंजय तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणारे संविधान ग्रुप पुणे. दोन्ही पुण्याचे संघ आहेत परंतु खेळाडू रायगड विरुद्ध पुणे. काय फटका इथे सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अगदी ते जे झाड आहे ना त्या झाडाच्या खाली क्षेत्ररक्षक उभा आहे. त्या क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. महेश नानगुडे तिथे टिपतील झेल आणि प्रफुल्ल पाटील यांचा संपलाय खेळ. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. 8 चेंडू 28 धावांचं समीकरण. आता ही मॅच जिंकण्यासाठी तयार होत असताना अगदी आपण पाहतोय 61 वरती या 5 गडी बाद. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर मात्र 21 या ठिकाणी आवश्यक आहे. 8 चेंडू 28 धावांची गरज. मॅच रंगतदार होईल. हे 2 चेंडू या षटकातील खूप महत्वाचे असतील शैलेश सर. नक्कीच जर पाहिलं तर आता परिस्थिती थोडीशी अवघड होत चालली आहे कारण ज्या बॅटरवरती खऱ्या अर्थाने भरोसा होता आले त्यांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरले. 8 चेंडू आणि 28 धावा होऊ शकतात. तो प्रयत्न इथे करावा लागेल. एका बाजूने अक्षय पवार अजूनही नॉनस्ट्राईक एंडला आहेत तर दुसऱ्या बाजूने धीरज भोईर नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. 8 चेंडू आणि 28 धावा काहीसं समीकरण आहे. 8 चेंडू 28 आणि विशेष करून धनंजय बिनताडे यांची जर गोलंदाजी पाहिली तर 4 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलंय आणि काय झेल घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला परंतु थोडक्यामध्ये इथे झेल निसटतोय परंतु एफर्ट चांगले दिले. उलट्या दिशेने पळणं आणि त्यावरती चेंडू एवढा जज करणं म्हणावं तसं सोपं नाहीये. 5वी विकेट इथे कदाचित धनंजय बिनताडे यांना प्राप्त झाली होती. 1 2 3 आणि त्यानंतर अक्षरशः
झोपूनच तो झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. 5 बॅटर बाद. 5वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. एखादा बिग हिट संविधान ग्रुप पुणे या संघाला गरजेचं आहे. तर हा चेंडू निर्धाव जाणं अथवा एखादी विकेट घेणं हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाला देखील गरजेचं आहे. पुढचा चेंडू धनंजय यांचा. हा चेंडू देखील ओजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या होते ती 64. धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रयत्न तर चांगला आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज. एखादा बिग हिट संविधान ग्रुप पुणे या संघाला गरजेचा आहे. तर निर्धाव चेंडू आणि इथे मोठा प्रहार तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 5 विकेट धनंजय भिंतडे यांनी मिळवल्यात. गोलंदाजी जर आवडली असेल तर धनंजय भिंतडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली आहे. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 2 षटके हाताळली आहेत. 22 धावा. 11चा इकॉनॉमी खर्च केलाय. 7 बॉल डॉट आहेत आणि 5 विकेट त्यांनी प्राप्त केलाय. काय सांगाल सर. थँक्यू डीजे. वेळ संपलेली आहे 25 मिनिटांची. अर्थात टाइम पॅनल्टी त्या ठिकाणी दिली जाईल. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. टाइम पॅनल्टी. शेवटचं आणि अंतिम षटक. 26 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी अगदी 25 धावांची गरज. 6 बॉल 25. 64 वरती 6 गडी बाद आणि अगदी आपण पाहतोय टाकलं जाईल ते अंतिम षटक. अंतिम षटक आणि त्या षटकासाठी देखील या अमराजी मृत्युंजय संघाचा सर्वात आघाडीचा गोलंदाज विकी कलमे. म्हणजे हे आव्हान थोडंसं अवघडच आहे. अशक्य नाही, अवघड आहे. आणि स्ट्राईकला अक्षय पवार आहे, ज्यांनी असे रेकॉर्ड बनवलेले आहेत. परंतु परिस्थिती 6 चेंडू आणि 25 धावा. कमीत कमी 6 चौकार अथवा इथे 4 षटकारांची तरी गरज आहे. चला ना ऋषी सर, थोडंसं लक्ष द्या ना. आता तुम्हाला जर का 6 ओव्हरची मॅच खेळायची आहे तर एवढा उशीर करून चालणार नाही. विकी कलमे इथे गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 6 मध्ये 25. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरतीच ही मॅच आपल्याला समजून येईल नक्की कुठल्या बाजूने झुकते. हा चेंडू बॅटवरतून ब्रश कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. हमराजी मृत्युंजय या संघाची जर आपण गोष्ट केली तर या संघाने देखील प्रत्येक हंगामामध्ये आपल्या टीमच्या नावाचा दबदबा त्या खेळाडूंनी निर्माण केलाय. 5 चेंडू आणि 25 धावा. विजयाचं समीकरण. वाह, किरण पवारची पॉवर. बॉलला फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या या 6 धावा. थँक्यू. मॅच इज स्टील ऑन. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. काही घडू शकतं. शेवटपर्यंत अगदी आपण पाहतो आहे. एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर मॅच इथे फिनिश केली तर माऊलीदादा टिंगरे यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. चला ना थोडस पटपट. वारंवार तुम्ही क्षेत्ररक्षण हलवण्यासाठी एवढा जर वेळ लावला तर आयोजकांच्या म्हणण्यानुसार की 6 ओव्हरची मॅच व्हायला पाहिजे, ती होणार नाही. मग ती मजा नाही. तुम्ही थोडस सहकार्य करा. शेवटचे 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावेंची गरज आहे. 4 षटकार जर पुढे मारले गेले तर माऊलीदादा टिंगरे यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. आता मात्र कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. जरी 3 षटकार आले तरी 1 धाव ती फार गरजेची होती, परंतु क्रिकेट आहे, सांगता येत नाही. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावा. वासिक शेख त्याचबरोबर ऋषी जोरी,
क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये व्यस्त आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे मॅच आता आपल्या हातामध्ये आहे. हा चेंडू देखील, वाह काय गोलंदाजी आहे. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर, खेचून मारणं, एवढा दूरवरती चेंडू मारणं हे सोपं नाहीये. आणि विकी कलमे हे पुरे जाणते आहेत की कशा प्रकारे गोलंदाजी करायची. एवढा बॅलन्स आपल्याकडे ठेवला आहे म्हणून खर्च करायचा नाही, तर त्यामध्ये देखील काहीशी कपत करायची आहे, काहीसा बॅलन्स शिल्लक ठेवायचा आहे, कारण आपण प्रमुख गोलंदाज आहे, आपण साजेसं कामच केलं पाहिजे. इथे देखील बॉल उडवलाय, परंतु गॅपमध्ये असेल का. महेश नानगुडे जिथे जिथे फिल्डिंगला थांबलेत ना तिथे तिथे त्यांनी कॅच घेतलाय. 3 कॅच आतापर्यंत या मॅच मध्ये मिळवलेत. शेवटचे 2 चेंडू एक चेंडू असेल आणि एका चेंडू मध्ये 19 धावींची गरज आहे. MMCC ओरिसा टीमचे कॅप्टन आहेत ना. चला मग यातील विजेता संघाचे कर्णधार आपण इथे लगेच पळत यायचं. महेश नानगुडे, बाकीचे खेळाडू एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर. हा चेंडू देखील जेमतेम 1 धाव मिळेल आणि हमराज मृत्युंजय हा संघ इथे विजयी होतोय. अप्रतिम असा खेळ, अष्टपैलू खेळ संपूर्ण टीमने केलाय. चला हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक कॅप्टन आणि नाणेफेक होईल सन्माननीय माऊलीदादा टिंगरे यांच्या शुभ हस्ते. माऊलीदादांना विनंती आहे. सर्वप्रथम टॉस होईल. चला MMCC ओरिसा कॅप्टन चला.